भाजपमध्ये काळमधल्या काळामध्ये पार्थ पवारांवर पण आरोप झाले आणि तो सगळा चर्चेचा विषय झाला, तो राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला. मुळात हा विषयामध्ये तुमच्याशी काही चर्चा झाली होती का? आणि विरोधक तुम्हाला याच्यात टार्गेट म्हणजे तुमचेच मित्रपक्ष तुम्हाला टार्गेट करताय का? दिलेलेची माझ्याशी चर्चा झाल्यावर मी चुकीचं कुठलं काम कधी होणंच दिलेलं नाहीये. मी अधिकाऱ्यांनी पण मला सांगितलं, एखादी फाईल असताना दादा ही अशी अशा अडचणीची आहे, बाजूला ठेव, रद्द करा. काय त्याच्या वाचून आपलं नडलेलं आहे? आज इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. इथपर्यंत पोहोचताना अनेक वर्ष आपण पण काम करतोय. माझं काय होतं, मी सकाळी लवकर कामाला लागतो. आता आज पण तुम्ही घेतले, तुमच्या आधी एक इंटरव्ह्यू मी दिलेला आहे, ते 6 वाजताच आले होते. त्याच्यामुळे मी कितीही वाजता रात्री झोपलो तर 6ला तयार असतो आणि कामाला सुरुवात करतो. ह्या कामाच्यामुळं प्रत्येक गोष्ट, हां तू काय करतो रे बाबा, तू काय करतो रे बाबा, त्यांना काही विचारावं असं वाटलं आणि ते विचारलं आणि माझ्या लक्षात आलं तर मी बरोबर असेल गो अहेड, बरोबर नसेल स्टॉप, अशा पद्धतीनं माझा स्वभाव आहे. आता मी पण ते काही पेपर बघितले, जी जमीन सरकारची आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, ती विकताच येत नाही. आणि मी तुमच्याकडं, तुम्ही रजिस्टर ऑफिसला आहात, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्ही मला सांगायला पाहिजे ना, ही रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही. ही राज्य सरकारची जमीन आहे. आत्ता लीजवर बॉटॅनिकल गार्डनला केंद्र सरकारला दिलेली, लीज संपल्यावर ती पुन्हा आमची होणार आहे. संपला विषय. मुळात सातबारावर शिक्का असतो. सर्वसामान्य आपल्याला एवढं तर कळतं की शिक्के असतात सरकारी जमिनीचे, इतकेच नाही काही रिझर्वेशनचे. मग तरी पण व्यवहार होतात कसे, आज मूळ प्रश्न आहे. दादा, या परिस्थितीमध्ये व्यवहार होतात कसे म्हणजे, पुण्याच्या आजूबाजूला जमिनीचे भाव आभाळाला भिडलेले आहेत, वेगळे 7-12 काढले जातात. अहो, तुम्हाला परदेशात जायचं असेल तर काही लोक पासपोर्ट डुप्लिकेट काढून परदेशात निघून जातात. ह्याच्यामध्ये 7-12ला काय, अलीकडच्या काळात तुम्ही बघा बऱ्याचशा ठिकाणी डुप्लिकेट छोटं युनिट टाकतात, डुप्लिकेट करन्सी भारताची तयार करायला सुरुवात करतात. एवढं अलीकडं टेक्नॉलॉजी जशी, त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले, रिसर्च होत गेला आणि माणसांना मदत करण्याच्या करता काही गोष्टी करत गेल्या. त्याच्यातनं विकृती असणाऱ्या लोकांनी त्या चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर वेगळ्या पद्धतीने केला. खूप उदाहरणं तर इतकी आहेत, मी तर कधी कधी ते ऐकल्यावर चाट पडतो, बाबा एवढं आपण पारदर्शकता करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या उपर हे लोक 2 पावलं पुढं असतात आणि त्यांची डोकी तिकडे जास्त चालतात आणि त्याच्यातनं लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.